मिशन टीईटी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी राम शेप सर आणि आपल्या सोबत आहेत गणिताचे शिक्षक सचिन सर. सचिन सर गेली काही दिवस आपल्याला गणित शिकवत आहेत. त्याचे रेकॉर्डिंग व्हिडिओज विवेकानंद क्लासेस राम शेप सर या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर टेस्ट सिरीज टीईटी टेस्ट सिरीज 499 रुपये पे करून तुम्ही टेस्ट सिरीजच्या आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज मिळतील, टेस्ट मिळतील दररोजच्या दररोज घटक वाईज. प्रत्येक सब्जेक्टच्या 10-10, 20-20 प्रश्न असलेल्या पण दररोजच्या दररोज अशा 30-30 म्हणजे 150 टेस्ट भेटतील. आणि तुमचा अभ्यास नियमितपणे होईल. नोट्स देखील आपल्या टेस्ट सिरीजच्या मुलांना बऱ्याच पाठवलेल्या आहेत आणि बऱ्याच पाठवायच्या बाकी आहेत, त्या पाठवल्या जाणार आहेत. उद्याच्याला इतिहास, भूगोल 8वी, 9वी, 10वी स्वतः आम्ही काढलेल्या नोट्स उद्या सर्व ग्रुपवर टेस्ट सिरीजच्या 1, 2, 3, 4 वर पाठवल्या जाणार आहेत. तर मी सचिन सरांना विनंती करतो की आजचं सेशन त्यांनी सुरू करावं. सचिन सर. चालेल, थँक्यू. मित्रांनो, आज आपण अपूर्णांक किंवा परिमेय संख्यातला लहान मोठेपणा यावरले काही उदाहरणं आपण घ्यायचा प्रयत्न करू, शिकण्याचा प्रयत्न करू. काही वेळ न घालवता आपण आता उदाहरण आपण घेत आहोत. तुमच्यासमोर पहिलं उदाहरण आहे. त्याच्यासमोर तुमच्यासमोर इथं हे बी दिलेले आहेत, तर स्पष्टीकरण सुद्धा. आता पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तुम्ही नीट पहा. ही सर्व अपूर्णांक जर पाहिले आपण अंश आणि छेद, अंश छेद, अंश छेद, तर छेद हा मोठा दिसतोय तुम्हाला. कितीने मोठा दिसतोय? +1. सर्व +1 मोठे आहेत आणि छेद मोठा आहे. छेद हा मोठा आहे म्हणून ह्याला आपण म्हणतो छेदाधिक अपूर्णांक आणि फरक 1चा आहे फक्त. ओके. ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस इथं तुमच्या समोर गुणधर्म लिहिलेला आहे. अशा वेळेस ज्याचा अंश आणि छेद लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. मग आता ह्याचा अंश आणि छेद कोणाचा लहान आहे? 6/7 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. मग त्याच्या उलट काय होईल? ज्याचा अंश आणि छेद मोठा आहे तो अपूर्णांक हा मोठा असतो. मग ह्याच्यात मोठा अपूर्णांक कोणता येईल? हा आहे 12/13. आणि लहान कोणता येईल? 6/7. ओके. ह्याच्यात काही मला वाटत नाही की एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे, स्पष्टीकरण द्यायची गरज आहे. जेव्हा छेद मोठा असतो त्यावेळेस 1चा फरक असतो, त्यावेळेस हा गुणधर्म लागू होतो. ज्याचा अंश आणि छेद लहान आहे तो अपूर्णांक लहान असतो, ज्याचा अंश आणि छेद मोठा असतो तो अपूर्णांक हा मोठा असतो. आता सेम उलट आहे ह्याच्यात. ह्याच्यात अंश मोठा आहे, अंश हा 1 न मोठा आहे, +1. सगळीकडे तीच गोष्ट आहे. अंश मोठा आहे 1 न. अशा वेळेस ज्याचा अंश आणि छेद लहान असतो तो अपूर्णांक हा मोठा असतो. हा, ज्याचा अंश आणि छेद हा लहान असतो, ज्याचा अंश आणि छेद लहान असतो, बघा इथं, तो अपूर्णांक हा मोठा असतो. ह्याच्यात अपूर्णांक कोणता मोठा झालाय? 8/7. कशामुळं? अंश मोठा आहे. ठीक आहे. अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे, 1 न लहान आहे फक्त. अशा वेळेस अंश आणि छेद ज्याचा लहान आहे तो अपूर्णांक लहान झाला आणि ज्याचा अंश आणि छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजे लहान कोणता झाला? हा हा झाला. ठीक आहे. तुम्ही हे एक्सप्लेनेशन नीट वाचा, तुम्हाला लक्षात येईल कोणता लहान आहे कोणता मोठा आहे. ओके. आता इथं अंशाधिक अपूर्णांक आहे. अंशाधिक म्हणजे काय? अंश मोठा आहे. ह्याच्यात +1 म्हणजे 1 न मोठा आहे वगैरे असं काहीच नाही, फक्त अंश मोठा आहे. मग ह्याच्यात कोणता लहान आहे कोणता मोठा आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. आता 38/9, 33/8, 25/6 आणि 29/6
आता ही सहजासहजी आपल्याला लहान किंवा मोठेपणा आपल्याला आताच ठरवता येणार नाही. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागल, तर आपल्याला ह्याच्यामध्ये 38/9. आता ह्याचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक ह्याचा रूपांतर करू. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय? आता 9 न 38 ला भाग दिला. 9 1 9, 9 2 18, 9 3 36, 9 4 36. 9 4 36 आणि 38 मधून 36 गेले, राहिले किती? 2/9. बघा आपण काय केलंय, 9 न 38 ला भाग दिला. सोपान भोयर तुमच्याकडून रेष ओढली चालली. हा, तर 9 न 38 ला भाग दिला. 9 चोक 36. 9 चोक 36. 4चा भाग गेला. 38 मधून 36 गेले, राहिले 2. आता सेम इथं 8च्या पाड्यात 33 नाहीयेत. आता 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चोक 32 म्हणजे 4चाच भाग गेला. आणि 33 मधून 32 गेले, राहिले 2. छेदस्थानी 8. बर. आता 6 न 25 ला भाग द्यायचा आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चोक 24. 25 मधून 24 गेले, राहिला 1. छेदस्थानी 6. ओके. आता 7 न 29 ला भाग द्यायचा. 7 चोक 28. 4चाच भाग गेलाय. 29 मधून 28 गेले, राहिले 1. छेदस्थानी 7. आता आपल्याला ह्याच्यातला कोणता अपूर्णांक लहान आहे, कोणता मोठा आहे, हे एक बघायचं आपल्याला. हम्म? आता तुम्ही नीट पहा, इथं काय दिसतंय तुम्हाला, तर ह्याचा पूर्ण 4 4 हे सर्व अंक पूर्णांक, हे सगळ्यांचा सर्वांचा सारखा आहे पूर्णांक. मग पूर्णांक सारखा आहे. 4 4 आणि 4 आणि 4. मग आपल्याला काय करायचंय, आता एक एक इथे एक चूक झाली दिसायला लागली. हा, 38, 8 न 33 ला भाग दिला. 8 चोक 32. मग इथं एक राहतो. 33 मधून 32 गेले, राहिला 1. इथं 1 यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. इथं 1 यायला पाहिजे. ठीक आहे. 1 यायला पाहिजे. मग आता तुम्ही नीट बघा, 1/8, 1/6, 1/7. आता ह्यातला लहान कोणता आहे, तर हा 2 आहे. लक्षात घ्या, 2/9 आहे. मग हा मोठा आहे, सर्वात मोठा हा आहे. आता लहान बघायचंय, तर 1/8, 1/6, 1/7. मग आपल्याला पहिल्यांदा आपण एक काम करू, हे 1/9 आणि 1/8 यांचा लहान मोठा पण आपण ठरवू. कसा ठरवायचा बघा आता. कसा ठरवायचा आहे, पहिल्यांदा 2/9 आणि 1/8. ह्याच्या कावेरी, कावेरी प्लीज, तुमच्याकडून रेष ओढली चाललेली आहे, कावेरी ताई. मग आपल्याला कावेरीताई, तुमच्याकडून रेष ओढली चालली, प्लीज तुमच्याकडून ती इरेज करा प्लीज, कावेरीताई. आता 2/9 आणि 1/8 ह्याच्यामध्ये कोणता लहान मोठेपणा ठरवायचा बघा. 2 न 8 न 2 ला गुणायचं. 2 × 8 आणि 1 ला 9 न गुणायचंय. 1 × 8. कावेरीताई, तुमच्याकडून रेष ओढली गेली, प्लीज ती इरेज करा. 8 2 16 आणि 8 1 8. म्हणजे ह्याच्यात लहान कोणता आहे? 1/8 लहान आहे. सॉरी सॉरी सॉरी, इथं
8 नाहीये. 8 नाहीये, सॉरी. इथं आहे 9 आहे. 9 एक 9. मग आता लहान कोणता आहे? 9 आहे. ठीक आहे. मग आता हा 1/8, हा 1/8 कुणाचा आहे? 33 छेदस्थानी 8चा. म्हणजे लहान कोणता आला ह्याच्यात? एक छेद सॉरी 33 छेदस्थानी 8. कशामुळं? हा काय 1/8 किंवा 9 किंवा 1/8 हे कुणाचं आहे? 33 छेदस्थानी 8चा आहे. म्हणून सर्वात लहान अपूर्णांक कोणता झालेला आहे ह्याच्यात? 33 छेदस्थानी 8. आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? ह्याच्यातला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता सर्वात मोठा अपूर्णांक काढताना पहिल्यांदा आपण काय करू? 2/5 आणि 5/7 हे जी कंपॅरिझन करू. ठीक आहे. कसं करायचं कंपॅरिझन? 2/5 आणि 5/7 तिरकस गुणाकार. 2 × 7 आणि 5 × 5. आता 7 2 14 आणि 5 5 25. म्हणजे हा लहान झाला, हा कटला. ठीक आहे. हा नाही. मग आता आपण या दोघांचं कंपॅरिझन करू. ठीक आहे. 5/7 आणि 7/11. 5 × 11. 5 × 11. 7 × 7. 11 × 5 = 55 आणि 7 7 = 49. पुन्हा एकदा कोणता मोठा झालेला आहे? हा मोठा झालाय. ठीक आहे. हा मोठा झालाय म्हणजे 5/7 मोठा झालाय. इथं बी 5/7 मोठा होता. ठीक आहे. मग हा बाद झालाय. कारण की हे जे 49 आलं होतं, 7/11चं किती आलं होतं? 49. हा बाद झालाय. आता राहिलं 5/7 आणि 5/8. घेऊ आपण ह्याच. 5/7 आणि 5/8 तिरकस गुणाकार. काय येतो तिरकस गुणाकार? 5 × 8 आणि 7 × 5. 7 × 5. ठीक आहे. आता किती होत आहे? 8 × 5 = 40 आणि 7 × 5 = 35. म्हणजे पुन्हा अजून कोणता मोठा झालाय? 40 वाला. 40 वाला म्हणजे कोणता आहे? 5/7. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक कोणता झाला इथं? 5/7. हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. येते एक लक्षात? आपण सरळ सरळ तिरकस गुणाकार केलेला आहे. आता काही उदाहरणं अशी आहेत. हा. काय दिसतं इथं? कोणत्या संख्याचे दशांश रूप अखंड व अनावर्ती असतात? तर अपरिमेय संख्यांचे अखंड असतात आणि अनावर्ती असतात. म्हणजे कसे? आता अखंड आणि अनावर्ती म्हणजे काय? समजा 27/3 5 7 1 2 3 असं कशाही पद्धतीनं जर संख्या असतील तर त्याला काय म्हणायचं? अखंड आहेत. पण आवृत्ती आहे का ह्याच्यात? पुन्हा पुन्हा रिपिटेशन आहे का? नाहीये. मग अनावृत्ती. अनावृत्ती म्हणजे काय? रिपिटेशन नसणं. ते कशामध्ये असतंय? अपरिमेय संख्यामध्ये. आता ह्याच्यातली सर्वात लहान परिमेय संख्या आपल्याला बघायची. त्याच्या अगोदर ही एक संख्या बघू आपण. हा. ठीक आहे. ही एक संख्या. काय दिसतंय तुम्हाला? खालीपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे? खालीपैकी कोणती संख्या अपरिमेय आहे? तर लक्षात घ्या, ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाही
त्या संख्या अपरिमेय असतात. ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाही. वर्गमूळ निघत नाही. ठीक आहे. मग आता वर्गमुळात पाचचं वर्गमूळ निघतं का? नाही. तुम्हाला माहित आहे 9चं वर्गमूळ निघतं. 9चं वर्गमूळ किती आहे? 3 आहे. समजा 25चं वर्गमूळ किती आहे? 5 आहे. परंतु वर्गमुळात 5चं वर्गमूळ निघतं का? नाही. म्हणून 5चं वर्गमूळ हे काय? अपरिमेय संख्या आहे. आता ह्याच्यातली 5 वर्गमुळात 3. 5 वर्गमुळात 3. आपण हे थोडं मोठं घेऊ. झूम करू नका लगेच. लक्षात घ्या. अं, हा 5 वर्गमुळात 3. आता ही संख्या खालीपैकी कोणत्या प्रकारची आहे? कोणत्या प्रकारची ही संख्या? तर लक्षात घ्या 5 ही परिमेय संख्या आहे. पण 2 वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजे परिमेय संख्यातून अपरिमेय संख्या जरी वजा केली तरी आपल्याला अपरिमेय संख्या मिळत असते. अपरिमेय संख्या मिळत असते. ओके. येतं का लक्षात? आता ही दिलेल्या पर्यायातील पूनमताई, तुमच्याकडून रेष ओढली चालली आहे. पूनमताई, दिलेल्या पर्यायातील सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? आता ह्यातली कोणती परिमेय संख्या मोठी आहे? लक्षात घ्या. ऋण 2 छेदस्थानी 7 मायनस आहे. ऋण मायनस आहे. वजा वजा 4/9 मायनस आहे. ऋण 1/5 ही सुद्धा काय संख्या? मायनस आहे. आणि ही आहे 0. म्हणजे मायनस संख्या ऑलरेडी लहान असतात. आणि 0 ही संख्या 0/4 आहे. ही शून्य संख्या आहे. म्हणजे सर्वात मोठी संख्या काय झाली? 0. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4. येते का लक्षात? आता ह्याच्यामध्ये तुमच्या समोर ऋण 3/8, ऋण 11/8, ऋण 13/8, ऋण 5/8 या संख्या तुमच्या समोर लिहिलेल्या आहेत. आणि ह्या सर्व संख्या ऋण आहेत. लक्षात घ्या. ह्या सर्व संख्या कशा आहेत? ऋण आहेत. मग आता ही काय करायचंय? छेद सर्वांचा सारखा आहे. सर्वांचा छेद सारखा आहे. सर्वांचा छेद 8 आहे. बर. मग ह्याच्यातला सर्वांचा छेद 8 आहे. तर छेद जेव्हा सारखा असेल त्यावेळेस अंश जो मोठा आहे ना, अंश मोठा असेल, अंश मोठा असेल तर तो अपूर्णांक मोठा असतो. तो अपूर्णांक मोठा. बर. आता ह्यातला अंश कोणता मोठा आहे रे? ऋण 3 मोठे आहेत का ऋण 11 मोठे आहेत का ऋण 13 मोठे आहेत का ऋण 5 मोठे आहेत? लक्षात घ्या. संख्या रेषा सर्वांना माहीत आहे. संख्या रेषेवर लक्षात घ्या. इथं 0 असेल, इथं 1, इथं 2, इथं 3 असेल. ऋण 1, ऋण 2, ऋण 3. आता लक्षात घ्या. जी संख्या आता ऋण 1 मोठा आहे का ऋण 3 मोठा आहे रे? तर ऋण 1 मोठा आहे. जी ऋण संख्या जेवढी लहान तेवढी मोठी असते. मग आता ह्याच्यात ऋण 3 मोठे आहेत का ऋण 11 का ऋण 13 का ऋण 5? तर ऋण 3/8 हा पूर्णांक मोठा येतो. कोणता येतो? ऋण 3/8
मोठा येतो. कशामुळं? छेद सारखा आहे सगळ्यांचा. ओके, ठीक आहे. मग आता अंशावरून ठरवायचा अंश कोणता कोणता मोठा आहे. तर ऋण 3 हा अंश मोठा आहे. अंश कोणता मोठा आहे? ऋण 3 मोठा आहे. त्यामुळे हा पूर्णांक सर्वात मोठा आहे. येते का लक्षात? इथपर्यंत समजलंय का सर्वांना? इथपर्यंत सर्वांना समजलंय का? काय अडचण? चॅट बॉक्स मध्ये बरचसं काही पडले दिसायला लागले मला. ठीक आहे, चूक झाली, आपण सुधारलेली होती. चुकलं सर. ओके, बरोबर आहे. जर सर 4.1/8 येतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तिरपस गुणाकार. सर अंशाला 0 देऊन छेदे भागले तर वर्गमुळात 5. वर्गमुळात 5 तर कैसे हो बताए. एक क्वेश्चन रिपीट घ्या. पहिला प्रश्न रिपीट का? नाही, पहिला प्रश्न तर एकदम सोपा येणार आहे. बघा, इथं लिहिलंय बघा. या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक मोठा आहे, फरक 1चा आहे. अशा वेळेस ज्याचा अंश आणि छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. आणि ज्याचा अंश आणि छेद मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. हे इथं स्पष्टीकरण, जी काय स्पष्टीकरण दिलंय तुम्ही नीट वाचा. काही अडचण नाही येत. काही अडचण येत नाही. आता सर्वात लहान संख्या कोणती भेटली? कोणती? मोटोरोला. सर्वात लहान संख्या कोणती आहे रे? सांगा. सर्वात लहान संख्या, चला लक्षात घ्या. छेद सर्वांचा सारखा आहे. ओके, छेद सारखा आहे. अशा वेळेस जो अंश लहान आहे ती संख्या लहान झाली. मग आता अंश कोणाचा मोठा आहे ह्याच्यात दिसतोय तुम्हाला? सर्वात लहान. तर इथं हा दिसतोय 7/15. लहान संख्या, लहान संख्या 7/15. आणि मोठी कोणती येईल रे? तर ह्यातली काय? 13/15. मोटोरोला. प्लीज हे ज्यांच्याकडून हे व्हायला लागले प्लीज ह्यांनी मोडा बरं, इरेज करा. इरेज करा प्लीज. मोठी संख्या, मोठी संख्या. ओके. भारत शेंडे प्लीज. भारत शेंडे. आता आपण काही उदाहरणं आपल्याकडून हे समजले असतील. आपण पुढचा टॉपिक लगेच सुरू करू. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. विशाल सर तुमच्याकडून रेषा ओढल्या गेलेल्या आहेत. भारत शेंडे सर, आता सरळ व्याज, वैष्णवीताई तुमच्याकडून रेषा ओढल्या चाललेल्या आहेत. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हा आपण टॉपिक लगेच घेत आहोत. थोडी घाई होते का? स्क्रीन दिसली नाही मला. लास्टच परत घ्या.
लास्टचं शेवटचं घेऊ का? ठीक आहे, एकदा घेतो मी शेवटचं. इकडे बघा, सगळ्यांचा छेद सारखा आहे. 15 15 15. मग सर्वात लहान कोणता आहे बघायचा अंश. जेव्हा छेद सारखा असतो त्यावेळेस अंश जो लहान असतो ती लहान संख्या असते. आणि जेव्हा छेद सारखा असतो आणि अंश मोठा असला की मोठी संख्या, अंश मोठा असेल तर मोठी संख्या असते. ओके, समजले सर्वांना? ओके, चला आता आपण सरळ व्याजाचे काही उदाहरणं घेऊ. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचे जी परीक्षेला येतात त्या पद्धतीने आपण घ्यायचा प्रयत्न करू. साधे सोपे उदाहरण मी घेणार नाही. साधे सोपे उदाहरण मी घेणार नाही. हा, ठीक आहे, ओके. कर्जाऊ रक्कम जी असते त्यालाच आपण काय म्हणतो? मुद्दल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? मुद्दल म्हणतो. नंतर किती वर्षासाठी कर्जाऊ रक्कम दिलेली आहे त्याला आपण मुदत म्हणतो. आणि व्याजाचा दर आर, दर किती टक्क्याने दिलेला आहे कर्ज, तर त्याला आपण आर या इंग्रजी अक्षराने आपण सांगत असतो. आता सरळ व्याज म्हणजे काय? व्याज आकारणी फक्त मुद्दलावर केली जाते त्याला आपण सरळ व्याज म्हणतो. आता सरळ व्याजचं सूत्र काय आहे इथं? मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छदस्थानी 100. आता हे सूत्र आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. तीच आपण इंग्रजीच्या आय बरोबर, सरळ व्याज म्हणजे काय? आय, आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छदस्थानी 100. ओके, आता इथं हे सरळ व्याजाचे काही आपण उदाहरण पाहिलेली आहेत. बर, आता रास, ह्याच्या पुढे काय असते? रास. आता रास कशामुळे काढायची? चक्रवाढ व्याज काढण्यासाठी. रास म्हणजे काय? मुद्दल आणि व्याज मिळून जी रक्कम होत असते त्याला रास म्हणतात. मुद्दल आणि व्याज मिळवायचं म्हणजे कर्जाऊ रक्कम आणि व्याज ह्या दोघांची बेरीज केली की आपल्याला रास मिळत असते. ओके, आता चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? जर कर्जदारांनी पहिल्या वर्षानंतर व्याज दिले नाही तर पहिल्या वर्षाचे मुद्दल व्याज मिळून जी रास होते तीच रक्कम दुसऱ्या वर्षी मुद्दल बनते. म्हणजे ही रास आहे ना, पुढच्या वर्षी काय होत असते? मुद्दल होत असते. आणि त्यावर व्याज आकारणी केली की त्या प्रकाराच्या व्याज आकारणीस काय म्हणतात? चक्रवाढ व्याज. काय म्हणतात? चक्रवाढ व्याज. मग चक्रवाढ व्याजानं आपल्याला रास काढायची झाली तर त्यासाठी सूत्र बघा. त्यासाठी सूत्र काय आहे? मुद्दल कंसामध्ये 1/100 कंसाचा घातांक n. आता ह्याच्यात मुद्दल म्हणजे काय? पी कंसात 1 अधिक आर छेदस्थानी 100 कंसाचा घातांक n. n म्हणजे काय? मुदत. किती वर्षासाठी कर्ज दिलंय? n. आर म्हणजे काय? दर. एकदम सोपं उदाहरण आहे हे. आता चक्रवाढ व्याज काढायचं झालं तर चक्रवाढ व्याज बरोबर काय सूत्र येते आपल्याकडं? रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल. चक्रवाढ व्याज काढायचं झालं तर रास वजा मुद्दल अशा पद्धतीने आपल्याला काढावं लागत असतं. आता काही परीक्षेला जसे उदाहरणं आलेली आहेत तसे उदाहरणं आपण काही शोधून काढलेले आहेत, घेत आहोत आता आपण. तर आपण डायरेक्ट डायरेक्ट सूत्र वगैरे ह्याचा वापर न करता काही शॉर्टकटचा उपयोग करून आपण उदाहरणं सोडवायचा प्रयत्न करणार आहोत. आता इथं तुम्ही नीट वाचा. 10.5% किती दर आहे? 5% दराने
40,000 रुपये मुद्दलाची 2 वर्षाची चक्रवाढ व्याज किती? आता 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं. तर कसं काढायचं आपल्याला? एकदम एकदम शॉर्टकट मेथड आपण काढणार आहोत. पहिल्यांदा आपण रास काढायची. लक्षात घ्या. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी रास आणि मुद्दल पाहिजे आपल्याकडे. तर पहिल्यांदा आपण पटकनी काढून घेऊ. रास बरोबर मुद्दल घ्यायचं. 40,000 गुणिले. आता 5% आहे ना, तर 5 म्हणजे काय? 105 छेदस्थानी 100. लक्षात आलं का? 105 काय घेतलंय? कारण की 5% 100ला 5 आहे. 100ला 5 गुणिले 2 वर्षाची म्हणायला लागले ना ते, म्हणून 105 छेद 100. येथे एक लक्षात काय केलं आपण? 2 वर्षाची 5% म्हणजे काय? दोनदा घेतलंय बघा मी, 2 वर्षाची म्हणून. ओके. आता ह्याची काटाकाटी करू आपण. बघा, ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले. आता ह्याचा गुणाकार 4 गुणिले 105 गुणिले 105. तर ह्याचा गुणाकार किती येतो? जर आपण गुणाकार केला तर 44,100 रुपये रास येते. काय येते? रास. आता रास मिळाली आपल्याला. आता रास मधून मुद्दल वजा केलं की आपल्याला चक्रवाढ व्याज येत. चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. बर. रास किती आलेली आपली? 44,100. आणि मुद्दल किती आहे? 40,000. बर. 44,000 मधून 40,000. 44,000 मधून 100, 44, 100 मधून 40,000 रुपये गेले. किती रुपये राहिले? 4,100 रुपये. काय आली आपली? पर्याय नंबर 3. आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे. लक्षात येत आहे का? आता सेम गणित तशाच प्रकारचं उदाहरण अजून एक दुसरं एक रिपीट घेतलेलं आहे. रिपीट घेतो आहे त्याच पद्धतीने. आता पुन्हा एकदा मुद्दल आहे. मुद्दल आहे 5,000 रुपये. ओके. दर किती आहे रे? 100 10 आहे, म्हणून 110 छेद 100. किती वर्ष आहे? 3 वर्ष, म्हणजे तीनदा घ्यायचं आहे. 110 छेदस्थानी 100 गुणिले 110 छेदस्थानी 100. ठीक आहे. आता आपण ह्याची काटाकाटी करू. शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, अजून हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, 0 0 0. म्हणजे किती आलंय आपलं आता? 5 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11. आता 11चा घन 5 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 11चा घन 1,331. ह्याचा गुणाकार किती येतो? 66,655 रुपये. आपली काय आली? रास आली. काय आली आहे? रास आलेली आहे 6,655. आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचे. मग आता चक्रवाढ व्याज काढायचं म्हणजे काय करावं लागेल? चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. बरोबर. रास किती आहे? रास आहे 6,655 वजा मुद्दल 5,000 रुपये. तर किती आली आपली? चक्रवाढ व्याज किती आलंय? 1,655 रुपये.
चक्रवाढ व्याज आलंय. समजायला का सगळ्यांना? सेम उदाहरण आहे. रमाकांत सर, प्लीज, तुमच्याकडून रेष ओढली चाललेली आहे. बघा, हे जे उदाहरण घेतलंय आपण पहिलं, सेम त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. ठीक आहे. आता हे उदाहरण तुम्ही फक्त तुमच्यासाठी मी लिहून घ्या वाटलं तर. अगदी सोपं उदाहरण आहे, हे मी सोडून देत नाही. हे मी उदाहरण सोडून देत नाही. थोडं वेगळ्या पद्धतीचं हे उदाहरण आहे. ठीक आहे. आता इथं काय दिलंय रे? दशादशे 40 दराने. दशादशे 40 दर. दर किती आहे? 40 दर. ओके. हा, 4,000 रुपये. आणि किती वर्षासाठी दिलंय? फक्त अर्ध्या वर्षासाठी. किती वर्षासाठी? अर्ध वर्ष. मग अशा वेळेस राम सर, रुक्साना मॅडम कोण आहेत? तुमच्याकडून रेष ओढली चालली. बर. आता अर्ध वर्ष आहे ना, मग जेव्हा अर्ध वर्ष असेल ना, तर त्यावेळेस दर अर्धा करायचा. दर किती करायचा? अर्धा. हो का? मुद्दल किती आहे? 4,000 रुपये. 4,000 गुणिले अर्ध म्हणजे काय? हे अर्ध करायचं. 40%चं अर्ध किती? 20%. म्हणजेच काय? 120/100. बघा, हे 40%चं अर्ध केलं मी. 40%चं अर्ध मी 20% घेतलंय आता इथं. 100 20. येते का लक्षात? कशामुळे केलं हे? अर्ध वर्ष असल्यामुळं दराचं अर्ध घेतलं. ओके. हा, ठीक आहे. ही शून्य कटलं, शून्य कटलं, ही शून्य कटलं, शून्य कटलं. काय राहिलं? 400 गुणिले 12. 400 गुणिले 12. ही काय येते? आपली रास आहे बर का. पुन्हा एकदा सांगतो मी. म्हणजे 12 चोक 48 आणि वरचे 2 शून्य. किती आले आपलं रास? 4,800 रुपये. 4,800 रुपये. आता चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज बरोबर रास. रास किती आली? 4,800 वजा मुद्दल किती आहे? 4,000 रुपये. तर आपली चक्रवाढ व्याज किती आलंय? फक्त 800 रुपये. हे आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे. हा, करा. ठीक आहे. तर राम सर आहेत का? यस यस यस, पूनमताई पण मॅडम आल्यात आल्यात. का? आल्यात की. चालेल, मग मी उरलेलं नंतर घेतो मी. यस, रेकॉर्डिंग स्टॉप करतो. येस.